नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नवीन एक ॲडव्हर्टमेंट जी आहे तर ती जॉब रिलेटेड ॲडव्हर्टमेंट पब्लिश झालेली आहे. तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी ॲडव्हर्टमेंट जी आलेली आहे तर त्या ॲडव्हर्टमेंटमधील डिटेल्स माहिती बघणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, तुम्हाला किती जागा दिलेल्या आहे, कॅटेगरीनुसार किती असणार आहे, आणि त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला लास्ट डेट कधी असणार आहे, ॲप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे, एक्झामिनेशन फी, तसेच पोस्टला ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, या रिलेटेड संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या अंतर्गत ही ॲडव्हर्टमेंट असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला आता स्क्रीनवर व्यवस्थित दिसत असेल. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण बघा कोणकोणत्या पोस्ट आहे बघा. गट अ ब क च्या ह्या पोस्ट असणार आहे. त्यामध्ये कोणकोणत्या बघा, अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, तसेच कनिष्ठ लिपिक, तसेच कनिष्ठ टंकलेखक, त्यानंतर सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला आता पोस्ट दिसलेले आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि त्यानंतर मग बघा, या ठिकाणी बघा, फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर पासून तर 19 डिसेंबर, परंतु बघा 19 डिसेंबर लास्ट डेट होती, परंतु ती डेट आपल्याला वाढून भेटलेली आहे. तर ती किती आहे, 26 डिसेंबर 2025 बघा. 26 डिसेंबर 2025 रोजी लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहिती बघूयात. 26 डिसेंबर 2025ला आपली लास्ट डेट आहे. अजून 5-7 दिवस आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ॲप्लिकेशन केलं नसेल त्यांनी ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. आता आपण बघूयात पोस्ट रिलेटेड माहिती बघूयात, पुढे काय काय माहिती दिलेली आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे आणि ही अंतिम डेट चेंज होऊन किती झालेली आहे, 26 डिसेंबर झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, पहिली पोस्ट जी आहे या ठिकाणी दिलेली आहे, अंतर्गत लेखापाल. या ठिकाणी बघा, आता अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ, एकूण पदे किती आहेत, 2 पदे आहेत. बघा मग कोणकोणते आहे पदसंख्या बघा, अराखीवसाठी 1 आहे त्यामध्ये, आणि दुसरी कोणती आहे, अनुसूचित जातीसाठी 1 आहे. अशा प्रकारे 2 जागा ह्या या पोस्टसाठी असणार आहे. लेखा परीक्षण अधिकारी व वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ यासाठी ही 2 जागा ज्या आहेत तर त्या 2 जागा असणार आहे. पेमेंट किती मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला बघा, 56,100 ते 1,77,500 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे. मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी, तर तुम्हाला बघा या ठिकाणी स्क्रीनवर दिलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हायर सेकंड क्लास इन कॉमर्स और इक्विवलेंट क्वालिफिकेशन ऑफ स्टेट युनिव्हर्सिटी विथ 10 year एक्सपिरियन्स इन सुपरवायझर कॅपॅसिटी हु इज नॉट अबव 45 year ऑफ एज. बघा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तर ते पोस्ट ग्रॅज्युएशन बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स फील्डमधलं असलं पाहिजे.
म्हणजे M.Com जे झालेले विद्यार्थी जे आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकता. आणि अजून काय सांगितलेलं आहे बघा, प्लस 10 इयर तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे सुपरवायझर कॅपॅसिटी याचा. बघा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्लस तुम्हाला काय लागणार आहे, 10 इयरचा एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. पुढील आता माहिती बघूयात. आता हे झालं पहिली जी पोस्ट होती त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढची जी पोस्ट आहे तर त्या रिलेटेड आता माहिती त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी पोस्ट असणार आहे लेखा अधिकारी गट ब. बघा पुढची पोस्ट आहे लेखा अधिकारी गट ब. गट ब ची पोस्ट असणार आहे. एकूण पदे किती आहेत, 3 पदं आहेत. आता यासाठी बघा अनुसूचित जातीसाठी एक आहे जागा, त्यानंतर इमा व इतर मागास वर्ग यासाठी एक आहे, अराखीवसाठी एक आहे. अशा प्रकारे तुमच्या 3 व्हॅकन्सी म्हणजे 3 जागा ज्या आहेत तर त्या या पोस्टसाठी असणार आहे. आता याचे पेमेंट वेतन श्रेणी बघूयात आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूयात. बघा S15 नुसार बघा तुम्हाला 41,800 ते 13 म्हणजे 1,32,300 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया काय लागणार आहे तुम्हाला. पोस्ट ऑफ अकाउंट्स ऑफिसर बाय नॉमिनेशन शाल बी मेड फ्रॉम amongst the candidates who passes at least second class master degree in commerce. बघा तुम्हाला काय लागणार आहे, कॉमर्सची डिग्री ज्यांच्याकडे आहे मास्टर डिग्री इन कॉमर्स, आणि अजून काय दिलेलं आहे एक्सपिरियन्स 5 इयर्सचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. बघा ही जी पोस्ट आहे तर यासाठी मास्टर डिग्री बघा तुम्हाला काय काय लागणार आहे. मास्टर डिग्री जी आहे तर ती तुमची कॉमर्समधून झाली असली पाहिजे आणि 5 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर बघा पुढील माहिती बघूयात. आता पुढची जी पोस्ट आहे सहाय्यक लेखा अधिकारी गट ब. बघा सहाय्यक लेखा अधिकारी गट ब ची पोस्ट आहे. टोटल जागा किती आहे, 6 जागा आहेत. त्यामध्ये बघा अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जातीसाठी 1, जमातीसाठी पण 1, त्यानंतर विजा अ साठी 1, आणि त्यानंतर संशय माप्र यासाठी ह्या कॅटेगरीसाठी 1 आहे, अराखीवसाठी 2 आहे. अशा प्रकारे तुमच्या 6 वॅकन्सी ज्या आहेत तर त्या या पोस्टसाठी असणार आहे. वेतन श्रेणी दिलेली आहे बघा S14 नुसार 38,000 ते 1,22,000 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे बघा, फ्रॉम कॅन्डिडेट पासिंग सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स. बघा डिग्री सांगितलेलं आहे बरोबर आहे. वरती काय होतं, 1 मिनिट, वरती मास्टर डिग्री होती. याला काय लागणार आहे आपल्याला, तुमची जी डिग्री आहे तर ती डिग्री कॉमर्समधली असली पाहिजे. या ठिकाणी बघा डिग्री इन कॉमर्स ऑफ युनिव्हर्सिटीमधील बघा ज्या विद्यार्थ्यांचं B.Com झालेलं आहे तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. आणि एक्सपिरियन्स वगैरे त्यांनी काही दिलेलं नाही, म्हणून ज्यांचं बॅचलर ऑफ कॉमर्स झालेलं आहे ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. पुढील जी पोस्ट आहे बघा उपलेखापाल गट क. यासाठी बघा किती जागा आहेत, टोटल 3 जागा आहेत. बघा कोणत्या कॅटेगरीसाठी असणार आहे, अनुसूचित जातीसाठी 1, त्यानंतर इतर मागास वर्ग आणि अराखीवसाठी 1. अशा प्रकारे 3 वॅकन्सी या पोस्टसाठी असणार आहे. त्यानंतर बघा या पोस्टसाठी वेतन श्रेणी कोणती असणार आहे, 35,400 ते 1,12,400 या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा या पोस्टला ॲप्लिकेशन करण्यासाठी, तर बघा या ठिकाणी सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स युनिव्हर्सिटी. बघा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डिग्री कॉमर्समधून झालेली आहे त्यांनी पहिली 3 नंबरची पोस्ट आणि 4 नंबरची जी पोस्ट आहे आपली तर त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि आता त्यानंतर बघा पुढची पोस्ट जी आहे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब.
यासाठी बघा किती जागा आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब ची पोस्ट असणार आहे. त्यासाठी एकूण ज्या जागा आहेत तर ते बघा 144 जागा आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 18 आहेत, विजा अ साठी 4 आहेत, अनुसूचित जातीसाठी 10 आहेत, भटक्या जमाती ब साठी 1, त्यानंतर भटक्या जमाती क साठी 5, ड साठी 4 आहेत, विमाप्र साठी 2 आहेत, इतर मागास वर्गासाठी 29 आहेत, सशव माप्रसाठी 14 आहेत, आदोगसाठी 14 आणि त्यानंतर अराखीवसाठी 43 आहेत. अशा प्रकारे 144 जागा ज्या आहेत तर त्या कनिष्ठ अभियंता या पोस्टसाठी असणार आहे. पुढे बघा वेतन श्रेणी बघूयात आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे त्या रिलेटेड माहिती बघूयात. यासाठी पेमेंट तुम्हाला 38,000 ते 1,22,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे, स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शिक्षण अर्हता धारण करत असलेली व्यक्ती. म्हणजे बघा स्थापत्य अभियांत्रिकीतील तुम्हाला पदविका म्हणजे तुमचा डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेले असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे, किंवा यापेक्षा जास्त एज्युकेशन असतील ते विद्यार्थी सुद्धा यासाठी इलिजिबल असणार आहेत. तर समजलं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्यानंतर मग आता बघा सर्वात जास्त विद्यार्थी यासाठी इलिजिबल जागा पण चांगल्या आहेत आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, पदविका किंवा पदवी दोन्हीपैकी एक असेल तरी ते इलिजिबल असणार आहे. पुढची पोस्ट बघूयात. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी बघा 16 पदं आहेत. आता यामध्ये बघा कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 1, जमातीसाठी 2, विजा अ साठी 1, भटक्या जमाती क साठी 1 आहे, त्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी 3, यासाठी 2 आहे बघा, सशव माप्रसाठी, आदोगासाठी 2 आहेत, राखीवसाठी 4 आहेत. अशा प्रकारे 16 जागांचं वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे. आता बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी वेतन श्रेणी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्या रिलेटेड माहिती बघूयात. वेतन श्रेणी 38,600 ते 1 लाख बघा 38,600 ते 1,22,800 या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे. पात्रता व अर्हता बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्षे कालावधीची पदविका धारण केलेले आहे असे व्यक्ती. म्हणजेच बघा ज्या विद्यार्थ्यांचा जो डिप्लोमा आहे तर दिलेल्या म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगमध्ये किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहेत. आणि आता त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलेलं आहे. आता पुढची जी पोस्ट आहे तर ती पोस्ट बघूयात. उच्च श्रेणी लघुलेखक गट ब एकूण पदे किती आहेत, 3 पदं आहेत. यासाठी अनुसूचित जातीसाठी 1 जागा, त्यानंतर सशव माप्रसाठी 1 जागा आहे, राखीवसाठी 1 आहे. अशा प्रकारे 3 जागा यासाठी असणार आहे. आता जे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब ची पोस्ट आहे यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन व वेतन श्रेणी या रिलेटेड आता माहिती बघूयात. बघा वेतन श्रेणी जी आहे तर बघा S15 नुसार 41,000 ते 1,32,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. पात्रता काय असणार, अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी. आणि त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे, ज्या उमेदवारांकडे 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे म्हणजे शॉर्ट ते आपले सर्टिफिकेट असतं बघा, शॉर्ट हँडेड लघुलेखनाचा जो कोर्स आहे 120 शब्द प्रति मिनिट तर ते तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे, 40 शब्द प्रति मिनिट
यापेक्षा कमी नाही इतक्या इंग्रजी टंकलेखनाचे बघा, म्हणजे जे 40 शब्द प्रति मिनिट जे सर्टिफिकेट आहे टायपिंग सर्टिफिकेट ते तुम्हाला लागणार आहे। किंवा जर इंग्रजी नसेल तर मराठी किती दिलेलं आहे 30 शब्द प्रति मिनिट, कमी नाही इतके मराठी टंकलेखनाचे तुमच्याकडे सर्टिफिकेट जे आहे तर ते सर्टिफिकेट असलं पाहिजे। म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच 10वी। त्यानंतर बघा 120 शब्द प्रति मिनिट कसलं दिलेलं आहे, लघुलेखनाचं दिलेलं आहे। आणि टंकलेखनाचं एक तर मराठी असलं पाहिजे किंवा इंग्लिश, यापैकी दोन्हींपैकी एक असलं पाहिजे। अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड त्यांनी माहिती दिलेली आहे। पुढची पोस्ट आता बघूयात, निम्न श्रेणी लघुलेखक ही जी पोस्ट आहे तर या पोस्ट रिलेटेड आता आपण माहिती बघूयात। म्हणजे जागा किती आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन, आणि त्यानंतर बघा पुढे वेतन श्रेणी किती दिलेली आहे त्या रिलेटेड आता माहिती बघूयात। आता या ठिकाणी लक्ष द्या, टोटल जागा किती आहे, निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी 6 जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, त्यानंतर इमावसाठी 1, साशव माप्रसाठी 1 आहे, अराखीवसाठी 2 आहेत। अशा प्रकारे 6 जागा या पोस्टसाठी असणार आहे। वेतन श्रेणी बघूयात, S14 अनुसार बघा 38,600 ते 1,22,800 या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे। आणि त्यानंतर बघा तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी। आणि त्यानंतर अजून काय लागणार आहे, ज्या उमेदवारांकडे 100 शब्द प्रति मिनिटचा लघुलेखनाचा सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे। आणि टायपिंग मधलं बघा इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्यांनी दिलेलं आहे, ते जर नसेल इंग्रजीचं नसेल तर मराठी शब्द किती दिलेला आहे 30 शब्द प्रति मिनिट जे सर्टिफिकेट आहे तर दोन्हीपैकी एक तुम्हाला लागणार आहे बघा। म्हणजे 10वी प्लस हा लघुलेखनाचा कोर्स प्लस तुम्हाला दोन्हीपैकी एक टायपिंग सर्टिफिकेट जे ज्या विद्यार्थ्यांकडे असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। त्यानंतर पुढची पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक व निम्न टंकलेखक। एकूण पद किती आहेत त्यासाठी 46 पदं आहेत बघा। अनुसूचित जातीसाठी 3 जागा, विजासाठी 2 जागा, भटक्या जमाती क साठी 3 जागा, ड साठी 2, विमाप्रसाठी 2, इमावसाठी 4, साशव माप्रसाठी 6, आदोगसाठी 7, त्यानंतर अराखीवसाठी 17। अशा प्रकारे 46 जागा या पोस्टसाठी असणार आहे। पुढे आता वेतन श्रेणी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर त्या रिलेटेड माहिती बघूयात। वेतन श्रेणी बघा 19,900 ते 63,200 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे। पात्रता काय असणार आहे बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल। त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे, टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट मराठीसाठी आहे आणि इंग्लिशसाठी 40 शब्द दिलेला आहे। म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडं टायपिंग सर्टिफिकेट असेल 30 शब्द प्रति मिनिटचं मराठीचं किंवा त्यांनी दिलेलं आहे इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिटचं, दोन्हीपैकी एक जरी तुमच्याकडे असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। पदवी आणि त्यानंतर हे दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट, ते विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे। पुढची पोस्ट आहे बघा सहाय्यक भांडारपाल गटकची पोस्ट आहे, यासाठी 13 जागा असणार आहे। अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहे, विजा अ साठी 2, त्यानंतर इमावसाठी 2, साशव माप्रसाठी 2 आहे, आदोगसाठी 1, राखीवसाठी 4 आहेत। अशा प्रकारे 43 जागांचं वर्गीकरण त्यांनी दिलेलं आहे। आता त्याची वेतन श्रेणी बघूयात आणि पात्रता बघूयात। वेतन श्रेणी बघा 19,900 ते 63,200 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी,
त्यानंतर ज्यांनी टंकलेखनाचे शासकीय प्रमाणपत्र 30 शब्द प्रति मिनिट किंवा मराठीसाठी आहे हे टंकलेख प्रमाणपत्र प्रति मिनिट मराठीसाठी आहे या ठिकाणी दिलेलं आहे. 40 शब्द जर असेल तर ते इंग्रजीसाठी. म्हणजेच तुमचं जर 10वी झालेलं असेल कंप्लीट आणि त्यानंतर तुमचं बघा जे टायपिंग सर्टिफिकेट आहे इंग्लिश झालेलं असेल तर ते 40 शब्दाचं स्पीड पाहिजे आणि मराठी जर झालेलं असेल तर 30 शब्द प्रति मिनिट किमान असलं पाहिजे. असे दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट आणि 10वी उत्तीर्ण तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. यासाठी 48 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 3, विजा अ साठी 2 आहेत, भटक्या जमाती ब साठी 1, भटक्या जमाती क साठी 2 आहेत, भटक्या जमाती ड साठी 2 आहेत, विमा प्र साठी 1 आहे. त्यानंतर इमा व इतर मागास वर्ग यासाठी 9 आहेत, साशोमा अप्रसाठी 5 आहेत, आदोगसाठी 5, अराखीवसाठी 14 आहेत. अशा टोटल 48 जागांचं त्यांनी वर्गीकरण आपल्याला दिलेलं आहे. आणि आता त्यानंतर बघा याची वेतन श्रेणी बघूयात आणि कोण कोण इलिजिबल असणार आहे या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी. बघा तुम्हाला पेमेंट 25,000 ते 81,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर पात्रता काय आहे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. बघा माध्यमिक शाळा म्हणजे 10वी तुमचं उत्तीर्ण असेल. आणि त्यानंतर मग काय सांगितलेलं आहे बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दोन्हींपैकी एक सांगितलेलं आहे. म्हणजे बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दोन्हींपैकी एक म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल या फील्डमध्ये किंवा समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. म्हणजेच बघा 10वी यांनी त्यांनी दिलेलं आहे बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी प्लस तुमचं पदवी किंवा पदविका दोन्हीपैकी एक असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण पोस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन, वेतन श्रेणी, जागा किती आहेत त्या रिलेटेड आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आता पुढे माहिती बघूयात. पुढील माहिती आता आपण बघूयात. बघा विद्यार्थी त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा खुला प्रवर्ग आता एक्झामिनेशन फी बघूयात. परीक्षा शुल्क तुम्हाला किती लागणार आहे. खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फी लागणार आहे. मागासवर्ग, अधोगण, बाकी सर्व कॅटेगरी खुला प्रवर्ग सोडून बाकी सर्व ज्या कॅटेगरी आहेत तर त्यांना 900 रुपये फी लागणार आहे. अशा प्रकारे परीक्षा शुल्क रिलेटेड त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण या ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आणि त्यानंतर शेवट मग ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी बघा लास्ट डेट जी आहे तर ती 26 डिसेंबर जी आहे तर ती लास्ट डेट असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ॲप्लिकेशन केले नसेल ते ॲप्लिकेशन करून घ्या. आणि त्यानंतर मग बघा अशा प्रकारे आपण डिटेल्स सर्व माहिती जी आहे तर ती माहिती बघितलेली आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला भेटून जाईल. तर जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स जे आहेत ते अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.